सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत संत ज्ञानेश्वर हे मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. विठ्ठलपंत रखुमाईसह एकांतात सिद्धबेटावर राहायला गेले, पण विघ्नसंतोषी लोकांना कसं बरं बघवेल? त्यांचा धर्म बुडत होता ना. त्यांना जेवढं छळता येईल ते सगळं केलं त्यांनी. जाता येता विठ्ठलपंतांची टिंगलटवाळी करणं, झोपडीसमोर घाण टाकणं, बांधल्या गाईला काठीनं मारणं, फुलझाडं, वेली, तुळशीची रोपं उपटून टाकणं, झोपडीचे वासे होळीत जाळणं, असा जाच होत असूनही ते डगमगले नाहीत. ठामपणे उभे राहिले. याच कालावधीत सिद्धोपंत आणि त्यांची पत्नी मीराबाई इहलोक सोडून गेले. त्यांनी हाही घाव सहन केला. विठ्ठलपंतांनी गीता, रामायण, भागवत, महाभारत वाचावं आणि रखुमाईला सांगावं. दोघेही रामकथेत, हरिकीर्तनात, प्रभूच्या चिंतनात तल्लीन होत. असेच दिवस चालले होते. शके 1190ला एके दिवशी सकाळी एका गोजीरवाण्या पुत्ररत्नाचा जन्म झाला. तिचं नाव निवृत्ती ठेवलं. 3 वर्षांनी शके 1193मध्ये ज्ञानदेवांचा म्हणजे ज्ञानी यांचा राजा ज्ञानेश्वर जन्माला आले. शके 1196मध्ये सोपान आणि शके 1199मध्ये मुक्ताईनं जन्म घेतला. जनाबाईनं अपरंपार भक्तीनं म्हटलंय, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, मुक्ताबाई मूळ माया, दासी जनी लागे पाया. या देवाघरच्या चिमण्या ज्योतींचं बालपण कसं गेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. ज्ञानेश्वरांचे आईवर अपरंपार प्रेम. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात आईचा महिमा कृतज्ञतेने वर्णन केलं आहे. या चिमण्या जीवांचा संन्यासाची पोरं म्हणून हेटाळणी करीत अतोनात छळ केला गेला. पण विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना सोशिकता सहन करणं शिकवलं. मुलांचा होत असलेला छळ पाहून विठ्ठलपंत मुलांना घेऊन निवृत्ती 8 वर्षाचा, 6 वर्षाचा ज्ञानोबा, सोपान 4 वर्षाचा तर मुक्ताई 2 वर्षांची रखमाईसह तीर्थाटनाला निघाले. कुण्या देवळात मुक्काम करावा, मिळेल ते जेवावं. रात्री विठ्ठलपंत मुलांना रामायण, महाभारत ऐकवत. 4ही बालकं उमलू पाहणाऱ्या जणू कमळाच्या कळ्याच. त्यांचा सुगंध चहूबाजूनी पसरला. ज्ञानोबाची निरीक्षण शक्ती अफाट होती, दृष्टी मोठी तीक्ष्ण. ते सर्वीकडचं निरीक्षण करून पाहिलं ते लक्षात ठेवीत असत. विठ्ठलपंत सर्वांना घेऊन भीमाशंकर, अगस्ती ऋषींचा आश्रम, प्रवरेचा संगम, कळसूबाई पाहून सर्वजण नाशिकला पोहोचले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं. शेजारीच ब्रह्मगिरी. यावरच महादेवानं जटा आपटल्या आणि गंगेचं अवतरण झालं. तीच ही गोदामाई. या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याच्या संकेतानुसार सर्वांनी दऱ्या, खोऱ्या, डोंगर, गहन रान, नाना परीची जनावरं, ओढे, जाळ्या, काटे, रस्ता सांगायला कोणी नाही असा खडतर प्रवास करत प्रदक्षिणा पूर्ण केली. देवानं रचलेलं सृष्टी सौंदर्य पाहत निवृत्ती मागे राहिले. मंडळी पुढे निघून गेली होती. तोच अचानक मोठा वाघ त्यांच्या अंगावर आल्यामुळे निवृत्ती तिथेच असलेल्या गुहेत शिरले. निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीचा शत्रू. गुहेत शिरल्याबरोबर तिथे होते गुहेत योगेश्वर गहिनीनाथ. निवृत्तीनं त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. त्यांनी निवृत्तीला जवळ असलेलं अद्वयानंदांचं वैभव, सर्व ज्ञान दिलं आणि त्याची समाधी लागली. 3ऱ्या दिवशी त्यांच्या मुद्रेवर ज्ञानाचं तेज झळाळलं. सर्वजण त्यांना शोधत होतेच. नंतर सर्व मंडळी आळंदीला परतली. पण गावातल्या कुटाळांनी झोपडीचे 3-13 वाजवले होते. परत विठ्ठलपंतांनी सगळं उभारलं नव्याने. नव्या उमेदीनं पुन्हा समाधानाचे दिवस कंठू लागले. पण निंदकांत त्यांचं सुख कसं बरं वाटेल? मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देवाच्या साक्षीने सिद्धेश्वरासमोर मुंज करण्याचं ठरवलं. विठ्ठलपंत ग्रामजोशींकडे मुंजीची अनुज्ञा घ्यायला गेल्यावर अनुज्ञा तर दिली नाहीच,
पण त्यांना अतिशय अपमानकारक बोलून संन्यासाच्या मुलांची मुंज करता येणार नाही असं सांगितलं. विठ्ठलपंतांनी निर्दोष मुलांसाठी खूपच गयावया केल्यावर सिद्धेश्वरासमोर ग्रामसभेत त्यांना देहांताची शिक्षा फरमावण्यात आली. विठ्ठलपंतांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. ही चिमणी पोरं उघडी पडतील, काय खातील, कुठं राहतील, कोण आसरा देणार त्यांना, असे सगळे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. विठ्ठलपंतांना देहांताची शिक्षा फरमावल्यावर ते विचलित झाले. पण आपल्यानंतर मुलांचं कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा स्थान मिळत असेल, संन्यासाची पोरं म्हणून हिणवणार नसतील, तर देवच घेईल त्यांची काळजी असा विचार करून ते कुटीत आले. निवृत्ती ज्ञानदेवाला जवळ घेऊन बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. निर्वानिर्वीची भाषा ऐकून ज्ञानदेवांना शंका आली. त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंतांनी समजावणीच्या सुरात ते म्हणाले, तुमची मुंज होऊन शिक्षणासाठी गुरुकडे जाऊ शकाल तुम्ही. रात्री मुलं झोपल्यावर विठ्ठलपंतांनी रखमाईला खूण करून कुटीबाहेर बोलवलं. ग्रामसभेत घडलेला सर्व वृत्तांत कथन करून प्रयागला जाऊन गंगेत जलसमाधी करण्याचा बेत सांगितला. हे ऐकल्यावर रखमाईला ब्रह्मांड आठवलं. पतीला थोडं थांबायला सांगून ती कुटीत शिरली. आपल्या काळजाच्या तुकड्यांचं शेवटचं डोळा भरून दर्शन घेतलं. दोघेही अंधारात विलीन झाली नेहमी करता. दुसऱ्या दिवशी पहाटे निवृत्ती जागे झाल्यावर आई बाबा सगळीकडे शोधूनही दिसले नाहीत. त्यामुळे काय झालं असावं याची कल्पना येऊन त्यांना कसं तरीच झालं. हळूच ज्ञानोबाला उठवून कुटीबाहेर नेलं आणि त्याला घट्ट मिठी मारून अश्रूला वाट मोकळी करून दिली. मोठ्या भावाच्या डोळ्यातील अश्रू पाहून ज्ञानोबा सर्व काही उमगलं. सोपान मुक्ताई झोपेतून उठल्यावर आईबापांची चौकशी केल्यावर मोठ्या धीरानं ज्ञानोबा त्यांची आई होऊन समजूत काढत राहिले. सोशिकता सहनशीलता त्यांच्या रक्तातच असल्यामुळे त्यांना सावरायला जास्त वेळ लागला नाही. युगांताचं दुःख ते वैरागी मुलं पिऊन गेले आणि नेहमीप्रमाणे नित्यनेमाने ध्यानधारणा, योगाभ्यास, भजन, कीर्तन अशी गतिविधी सुरू केली. सोपानानं मुक्तेला सांभाळावं आणि निवृत्ती ज्ञानदेवानं माधुकरीला जावं. पण गावातल्या ठेकेदारांना तेही सहन झालं नाही. त्यांनी मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना खूप छळलं. विसोबा नावाचा वजनदार असामी तर अग्रस्थानी होता. एकदा मुक्ताला मांडे खायची इच्छा झाली म्हणून ज्ञानोबाला कुंभाराकडून खापर आणायला सांगितलं. पण विसोबाने सर्व कुंभारांना दम दिल्यामुळे ज्ञानोबा रिकाम्या हाताने परत कुटीत येऊन तिला पीठ मळायला सांगितलं. योग सामर्थ्याने ज्ञानोबाची पाठ तव्या इतकी त्यांनी तापवली. मुक्ताई ज्ञानोबाच्या पाठीवर मांडे भाजू लागली. ही मुलं काय करत असतील या कुतूहलानं विसोबा लपून कुटीतील दृश्य पाहून चाटच पडला. सपशेल ज्ञानोबाच्या पायावर कोसळला. तसाच कुटीत धावला. ज्ञानोबाच्या पायावर डोके ठेवून पश्चाताप दग्ध झाला आणि त्या क्षणापासून त्यांनी प्रपंचाचा त्याग केला. पण एकानं काय होतंय, असे कितीतरी विठोबा या कैवल्याच्या पुतळ्यांना छळणारे, दुस्वास करणारे गावात होतेच. छळवादी लोकांनी परोपरीने त्यांना छळावं. एखादं द्वाड कुत्रं संघावर सोडावं. कधी माधुकरी वाढतो म्हणून तासन तास दारात उभं करावं. कधी धक्का देऊन आणलेली माधुकरी सांडवावी तर शिवलास म्हणून मारायला धावावं. फार फार सहन केलं ज्ञानोबांनी. हाल, अपेष्टा, तिरस्कार, चिडवणं, धुडकावणं, खेकसणं. एका चांडाळानं तर त्यांच्या भरल्या ताटात रस्त्यावरची धूळ टाकली आणि ज्ञानोबांच्या सहनशक्तीचा अंत झाला. ताट तिथेच सोडून विजेसारखे धावत कुटीत शिरले. पुन्हा या जगाचं तोंड पाहायचं नाही असं ठरवून कुटीचं दार घट्ट लावून घेतलं. त्यांनी ठरवलं प्रायोपशन करायचं. आत्मा ब्रह्मांडी नेऊन देहत्याग करायचा. निवृत्ती माधुकरी घेऊन परतला. त्यांनी दाराच्या फटीतून पाहिलं तर आत ज्ञानोबा निर्वाणीचं ठाण मांडून बसलेले दिसले. त्यांनी आणि सोपानांनी दार उघडण्यासाठी काकोळतीनं हाका मारल्या. पण ज्ञानोबांचा निश्चय कायम. कमळासारख्या डोळ्यातून मोत्याच्या सरी पाझरत होत्या. मंडळी, आता याच्यानंतर काय होतंय
ते आपण उद्याच्या भागात बघूया. मीनाक्षी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आज इथेच थांबते. उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.